वाहतूक कोंडी आणि टॅक्सीसाठी द्यावी लागणारी जास्त रक्कम यातून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे। कारण राज्याच्या परिवहन खात्याकडून मुंबईत बाईक टॅक्सी सुरू करण्यासंदर्भात वेगानं प्रक्रिया सुरू आहे। पुढील काही दिवसात या निर्णयाला मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। या बाईक टॅक्सीनं प्रवासासाठी 1 किलोमीटरला 3 रुपये भाडं हा दर ठरल्याची माहिती आहे। बाईक टॅक्सीमध्ये GPS यंत्रणा आवश्यक असेल, तसंच बाईक स्वाराच्या पाठी बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट बंधनकारक असणार आहे। बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीकडे कमीत कमी 50 दुचाकी वाहनं असणं आवश्यक आहे। या बाईकच्या नंबर प्लेटची पाटी ही पिवळ्या रंगाची असेल। प्रामुख्यानं या महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये तरुणींना रोजगार मिळावा या राज्यातील आणि प्रवासी जे आहेत त्यांची प्रवासादरम्यान होणारी जी खर्च जो आहे तो कमी व्हावा यासाठी देशातील 22 राज्यांमध्ये बाईक टॅक्सी चालू आहे। राज्य शासनानं सुद्धा तो निर्णय घेण्याचं ठरवलं आहे। त्या माध्यमातून ती प्रक्रिया चालू आहे। या महिन्यातच बाईक टॅक्सीला मंजुरी मिळेल असं मला वाटतंय। ह्या राज्यातील 10 ते 20 हजार तरुणींना रोजगार मिळण्यासाठी बाईक टॅक्सीचा निर्णय राज्य शासनानं घेण्याचं ठरवलेलं आणि लवकरच त्याबाबतली घोषणा होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।